नमस्कार मंडळी, मी अनंत दांडके. माझं यूट्यूब चॅनल श्री गणेश गॅसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपला गॅस बाबतीतचा हा प्रॉब्लेम आहे की शेगडी असताना आपला धुताना, साफ करताना, स्वयंपाक झाल्यानंतर करतायत साफ करताना कधीही पाठीमागचा हा यल नौजल, याला यल नौजल म्हणतात, हा बऱ्याच वेळा तुटतो, खराब होतो. तर हा खराब झाला तर इथून गॅस येतो. ते जरा डेंजर आहे, धोक्याचं आहे, चुकीचं आहे. तर आपल्याला आज आपण हा चेंज कसा करावा हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो. तर तुम्ही सविस्तर बघा. आता हा तुटल्यानंतर हा पूर्ण बाहेर निघतो. बाहेर निघलं तर हा जो पार्ट आहे हा पार्ट आतमध्येच राहतो, कारण याला थ्रेड आहेत. हा आपल्याला काढायचा असतो. आता काढताना आपण कसं काढतो ते तुम्ही बघा. तुमचे जो कुठलाही स्पॅनर असेल तर स्पॅनर घ्यायचा आणि क्लॉकवाईज खोलायचा. हा असा एक पार्ट बाहेर निघतो आणि आपला हा पहिला तुटलेला पार्ट हा असा असतो. आता हा तुटल्यामुळे हा आपण बदलून टाकायचा आहे. तर तुमच्या जवळ मार्केटमध्ये कुठं पण भेटतो. हा एक काय, हा पित्तळचा आहे आणि हा जो आहे तो कास्टिंग आहे, हा रेग्युलर आहे. थोडा त्यापेक्षा माझं तरी म्हणणं आहे की तुम्ही पित्तळचाच बसवा, हा कधी पण चांगला असतो. बसवताना या पाईपाला, आतमध्ये जो पाईप आहे, हा जो पाईप आहे याला इथं थ्रेड आहेत. या थ्रेडला टेफ्लॉन टेप हा नक्की लावा. मी ऑलरेडी टेफ्लॉन टेप लावून ठेवला होता, वेळ जाऊ नको म्हणून. त्यानंतर आपला हा जो यल नौजल पित्तळचा तो या पाईपाला इथं बसून घ्यायचं. परत व्यवस्थित त्याच पकडणे व्यवस्थित टाईट करा. टाईट करताना अँटी क्लॉक टाईट होतं. पूर्ण जेवढे थ्रेड टाईट होते तेवढे पूर्ण टाईट करून घ्यायचं. रबर गास्केट आहे ते लावून टाकायचं. अशा प्रकारे हा ओके झाला. थँक्यू.